हाय गाईज, नमस्कार. तर आता आम्ही चाललोय शेतावर. हे बघा सगळे रेडी आहेत शेतावर जाण्यासाठी. आम्ही जेवण घेऊन चाललोय शेतावर. बाय, तिकडे भेटू आता आपण. हे बघा गाईज, लोक शर्तींना चाललेले आहेत. हे बघा असे टेम्पो भरून शर्तींना 2 बैल जातात आणि त्याच्यासोबत 7, 8, 9, 10 बैल जातात, म्हणजेच पोरं. हे बघा दुसरा एक टेम्पो आहे आणि हा ऐक पुढे गाडी घेऊन चाललेला आहे. गाईज दिसतात का तुम्हाला गाडीत? हा बघा आमचा दुकान आज बंद ठेवलाय कारण आम्ही चाललोय शेतावर. ऊन आहे बघा, हे बघा किती मस्त जंगल, भरपूर झाडं आहेत डोंगरावर. आता आपण तिथून जाऊन क्लोजअप दाखवूया. लांबून खूप झाडं वाटतात पण जवळ गेलं एकदम कमी झाडं आहेत. हाय गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे, म्हणजे रोडवरून पोहोचलो. आतमध्ये अजून आम्हाला जायचे आणि गाडीतून उतरल्या उन्हाने आम्हाला कानफाटीत दिलेली आहे. तर आता आपण जाऊया. माझी आत्या आणि मम्मी पुढे चाललेली आहे. उन्हामुळे त्याही डोक्यावर पदर घेतला आहे. हे बघा लोकांचे कापून पण झालं आहे भात. अर्ध्यांचं बाकी आहे कापणं. हे बघा इथं भाजीपाला लावतात लोक म्हणून असं करून ठेवलं आहे. हे बघा गाईज, भात लावलेला अजून कापायचं बाकी आहे यांचा. आणि इथे पुढे माझी मम्मी चाललेली आहे. माझ्या हातात पण पिशवी देऊन ठेवले गाईज. मी फोन सांभाळू की पिशवी सांभाळू तुम्हीच सांगा. हे बघा इथे पाणी येतं तिकडून वरतून. आता आम्ही पाण्यातून जाणार. थांबा, पाण्यातून जाते नाही तर पडेल मी. कडू ब्रिज, त्याच्यासमोर पेट्रोल पंपसुद्धा आहे. आता आपण जाऊया पुढे. बघा कशी गावातली नाही शेतावर ज्यांनी घर बांधलं त्यांची पोरं सायकल चालवत आहेत. आता आम्ही चाललेलो आहे बघा. मम्मीने माझ्या पिशवी घेतलेली आहे जेवणाची. तर आम्ही आता जातो. तुम्हाला दाखवू का जंगल तर मगच. हा बघा तो जंगल. हां, आणि तिथं जे मला शेड दाखवते तेव्हा थोडं वेळ ते शेड दिसतंय तिथे आमच्या काम चालू आहे. त्यांनाच आम्ही जेवण घेऊन आलेलो आहे. हे बघा मशीनने बसून घाण केलेली इथं. तर गाईस चलो हम जा रहे हैं. तुम्हाला दिसते का? मी दिसत असेल. चलो 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 चलो. हे बघा ना किती स्लो येत आहेत. कारण की त्यांच्याकडे ना जरा मोठ्या पिशव्या आहेत ना, ते जड आहेत भरपूर. 7-8 लोकांचं जेवण येतात म्हणून त्या जड पिशव्या घेऊन ते हळूहळू येतात. बघा आता आम्ही पोचलेलो. हा जांभळीचं झाड आहे, जांभळीचा. पण जांभळ्या यायला भरपूर टाईम आहे अजून. तर काहीच गाड्या लागलेल्या आहेत. आता तिकडे काम चालू आहे म्हणून गाड्या शेडच्या बाहेर काढून ठेवल्यात. तर आता आम्ही पोचतो. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. हॅलो. तर गाईज आता सगळे जेवणाची वाट बघत दमलेले आहेत. आता आपण दाखवूया त्यांना कसे दमलेत ते. बघा सगळे जमलेले आहेत, बसलेत सगळे. हे बघा 1 2 3 4 5 6 जेवणाचा टाईम झाला आहे. ते दमलेले आहेत. आता इथे काम चालू आहे. मी तुम्हाला आमची आंब्याची झाडं दाखवते. भरपूर जंगल झालं आहे पण काय करू इथूनच. बापरे, हे बघा एवढं जंगल झालं आहे. आता आंब्याची झाडं तरी कशी दाखवू. पूर्ण एवढ्या एरियात ना आम्ही 80 झाडं लावलेत. 80 झाडं. पण तुम्हाला नाही दिसणार कारण की खूप जंगल झालं आहे. थांबा, थोडासा स्पेस आहे त्याच्यातून मी जाते आणि दाखवते तुम्हाला. बघा 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 हे बघा आंब्याचं झाड तिथे दिसते का तुम्हाला? कुठे गेलं? हे बघा इथे ना चिडियाचा घोसला. पक्ष्यांनी मस्त घोसले पण बनवलेत आमच्या आंब्याच्या झाडावर. आहे स्पेस. हे बघा गाईस, माझ्या मम्मीने लावलेली झाडं ही बघा. कढीपत्ता लावलेला तो एवढा मोठा झालेला आहे. आणि हे लोक एवढे लोक आहेत पण ते एवढं टाइमपास करतात ना, कामच नाही केले. गाईस हे बघा किती मस्त झाडं लावलेत म्हणजे काका लोकही. काकांनी हे बघा मम्मीने लावलेल्या फांद्यांना फुलं आलेली आहेत. हे बघा पिंक कलरचे वगैरे.
गाईज आता आपली फटफटी येत आहे जी त्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेली. आता परत दाखवते. हे बघा, तुम्हाला कॅमेरा हलताना दिसेल पण बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा. हे बघा, फटफटीवर माझे दोन्ही भाऊ आलेले आहेत. हे बघा, चलो बघितलं गाईस कसे फटफटीवर फट 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 करत आलेले आहेत. तो पण व्हिडिओ काढतोय पण तो व्हिडिओ टाकणार नाही, मी गॅरंटी देते तुम्हाला. हे बघा, तो पण व्हिडिओ टाकतो पण तो टाकणार नाही, मला माहिती आहे. हा बघा, चलो गाईज आता त्यांच्या पाठीपाठी आपण पण जाऊया पटापट पटापट. हे बघा गाईज आम्ही आता तुमचा तळा दाखवतो. गाईज दादा पुढे गेलाय तळा बघायला. आमचा शेतावरच आमचा तळा आहे, तो तुम्हाला आता दाखवते मी. गाईज चला तळा बघूया आपण. हा बघा, माझा एक भाऊ चालत चाललाय, एक गाडीवर जाऊन तिथं शायनिंग मारतोय. हे बघा गाईज, हे बघा तळा तळा तळा. गाईज तळा एवढा वंडा आहे ना की एक JCB अख्खी बुडतोय त्याच्यात. गाईज तुम्हाला मी छोटे छोटे फिश दाखवते, दिसत आहेत का बघा तुम्हाला. काही दिसले का? हे बघा छोटे छोटे फिश. हे बघा, हे बघा गाईज. आणि याच्या आतमध्ये गाईज छोटे फिश, इथे बाहेर छोटे फिश आहेत आणि आतमध्ये मोठे मोठे फिश आहेत. हे बघा, थोडे मोठे पण आहेत. बघितलेत गाईज, आमच्या तळ्यात फिश पण आहेत जे आम्ही टाकलेत. अजून फिश टाकायचे पण याला अजून डीप करायचे आम्हाला. हे बघा दोघं जण माकडं. मला दगडींच्यात बघा काय सापडले, डायमंड. रिअल नाही आहे, नकली आहे. व्हाईट दगड आहे ती खरं तर, नाही तर तुम्ही समजा रिअल आहे. रिअल नाही आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी, पण किती छान वाटतंय ना. हे बघा तिकडे दिसतंय का, तिकडे जे दिसतात ना व्हाईट व्हाईट घरं, आणि मगाशी पेट्रोल पंप दाखवलं तो पण तिकडे रोडच्या पलीकडे. इथून वरतून बघितलं ना थोडं का सगळं दिसतं तिकडचं. काहीच. हे बघा आता लोक जेवायला बसलेले आहेत. हे बघा जेवायला, जेवायला काय काका? काका बिझी आहेत जेवणात, एवढी भूक लागले का विचारू नका. चिकन राईस भाकरी कोणी आणल्यात? काकांच्या भाकरी पण आहेत सकाळच्या. ह्या काकांना काही भूक लागलेली नाही, ते म्हणतात काम कंप्लीट झाल्याशिवाय मी जेवणार नाही ना काका. तर गाईस आता माझा भाऊ बघा JCB चालू. हा बघा, हे बघा आता त्यांनी ते वर घेतलेलं आहे चालवासाठी. हे बघा गाईस, त्याला पण आता JCB शिकलाय तो. गाडी मागे चालली तिची. गाईज वाटोळा लावलेला आहे, ड्रायव्हर गेला म्हणून, नाहीतर आमच्या कंपाऊंडची काही खैर नव्हती. हे बघा मजा येईल. हा बघा ड्रायव्हर पण आमचा छोटूसाच आहे, फक्त 10वी झालेला आहे. एक्सपेरिमेंट चालू आहे गाईज. बघा गाडी चालवायला शिकलेला आहे. आता याला कॉलेज सोडून इथंच बसायला लावलं. हा बघा आमचा JCB ड्रायव्हर छोटासाच आहे. एज छोटा आहे. गेला तो, चालला, बाय बाय. आश्चर्य झालेत, आश्चर्य नाही झालं, सगळे घाबरलेत. काही बघा आता दुकानात गिराईक आले म्हणून आम्ही चाललो. रस्ता खूप खराब आहे.
हा बघा सूर्यदेव जो आम्हाला लागतो त्यांच्याकडे. पडू शकते पण तुम्हाला दाखवण्यासाठी चॅनल ऑन केला. पण आता मी बंद कर. बघा इथे किती स्लोप आहे. बापरे. आणि ते बघा तिकडं ब्रिज वगैरे सर्व दिसतंय. मला अजून दाखवते मी. तर इथे पाणी पाणी आता त्या पाण्यातून आम्ही ही गाडी घेऊन जाणार आहे. पाणी हे बघा इथे पाणी. पावसाळ्यात इथे खूप पाणी असतो. खूपच. हा बघू शकता आता आमचा स्ट्रगल. आता आपण हायवेला लागणार. ती समोर दिसते ती स्कूल आहे. ती इंग्लिश स्कूल आहे आमच्याकडे. बघा आता. तर फ्रेंड्स मगाशी मी ब्लॉग एंड करायची विसरली कारण दुकानात कस्टमर होते. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.